सद्गुरुनाथ महाराज की जय, महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय, स्वामी राधानंद सरस्वती की जय। तुम्हाला सगळ्यांना वाटेल हा पाय असा काय ठेवून बसलीये, पण आता सध्या मला ही ट्रीटमेंट ते सुजोगमधली जोग म्हणजे पायावर त्या देणारे ते आपल्या सगळ्यांना लक्षात येण्यासाठी की काय काय केल्याने आपल्याला फरक पडू शकतो, तर थोडी कल्पना देणार आहेत आपल्याला, तर ते आपण बघू पायाचं. म्हणून पाय दिसतोय तुम्हाला माझा आणि आय होप तुम्ही फॉलो करू शकता. बरं, आता मी ही ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट पायावर करते. तर ही ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट पायावर म्हणजे सगळे पॉईंट आपले पायामध्ये असतात. जसं हातामध्ये सांगितलं की 2 बोट हे अंगठ्याच्या शेजारचं आणि करंगळीच्या शेजारचं हे 2 हात, अंगठ्याच्या शेजारचं आणि करंगळी हे 2 हात आहे आणि मधले 2 बोट हे पाय आपले. जसं हा वरचा भाग हा आपली पाठ आहे, कमरेचा भाग आहे. हा पुढचा सगळे आपले शरीरातला आतील भाग आहे. अंगठ्याच्या खाली थायरॉइड, अंगठ्याच्या बरोबर मध्ये पिट्युटरी ग्लँड आहे, त्याच्या खाली थायरॉइड, लंग्स, इकडे किडन्या, इकडे आतडे, हे सर्व आपल्या पायामध्ये आहे. तर आता पायाचे मी दाखवते. आता डोकं दुखत असेल तर तुम्ही अंगठ्याच्या असे दाबले तर तुमचं डोकं थांबून जातं. आता मान दुखत असेल, मानेचे साईडचे भाग दुखत असेल तर तुम्ही असे दाबले, हे असे दाबले तर हे मान दुखणं कमी होतं. आणि मागून मान दुखत असेल तर तुम्ही हे असे दाबले, हे असे. या अंगठ्याने दाखवते का म्हणजे त्यांना दिसेल. हे मागचा भाग मानेचं दुखणं कमी होतं. आणि थोडा व्हिडिओ पायाजवळ घे, तुझ्या हाताने घे, नंतर तिथं ठेव. हां, तर आता थायरॉइडसाठी हे असं असं दाबायचं. हां, जॉईंटला दाबतोय आपण, अंगठ्याच्या जॉईंटला खाली खाली आणि त्याच्या खाली. हो, हां हां, हे हां. थायरॉइड. सरिता, थायरॉइड का दिखा रहे, आओ. हाँ, जल्दी आओ. असं फक्त प्रेस असं थोडं दाबायचं. थायरॉइड का दिखा रहे, मेरी अंगूठी के पास देखो कहाँ दबा. ये हाँ, वाह, छान. याच्या खाली लंग्सचे. बर, आणि सगळे पोटाची आपल्याला दाबायचे असेल तर अशी मूठ करायची आणि हे आपले टोकं असतात तर त्यांनी नुसतं हे असं. हां, कणिक टिमल्यासारखं. हो, व्हेरी गुड. बर बर, हे असे प्रेस करायचं. बर, वा. आणि नाहीतर स्पाईनचं तुम्ही सांगणार होता ना. स्पाईनचं सांगते. हां, आता एकूण सगळे इथे अंगठ्यापासून तर जॉईंट पर्यंत मानेचे मणके. बर, त्याच्या खाली पाठीचे, त्याच्या खाली कमरेचे, पूर्ण आपली स्पाईन. तर हे असं जो गोरा भाग दिसतो तिथे तुम्ही प्रेस करायचं. शाबाश. हां, तर हे हा जो गोरा भाग आहे हां असं दाबायचं. असू दे असू दे. हां, तर तुम्हाला जिथे दाबताना जिथे तुमचं दुखेल तो पॉइंट धरायचा. शक्यतो महिलांना L4 L5 मध्येच गॅप असते. बर, L4 L5 म्हणजे कुठे येतं? कमरेच्या. हा कमरेचा हा इथे येतो. हां, बरोबर आहे. हां, फक्त त्याला असं असं सापडला तो पॉइंट, त्याला तुम्ही फक्त ट्यूबलाइट असं गोल गोल फिरवायचं. बर बर,
हे असं हा हा पूर्ण आपल्या पाठीचे सगळे मणके येतात. काही काही जणांचं शेवटचं हाड पण दुखतं. टाचेचं नाही, मणक्याचं शेवटचं हाड दुखतं. टेलबोन. हा टेलबोन दुखतो. तर ते असं करत करत इथपर्यंत. हा बर. म्हणजे जिथे साधारण टाचेची वरची लाईन येते आतली तिथपर्यंत येतो. बर बर. आणि टाचेला काय महत्व आहे? टाचेला शक्यतो सगळ्यांचीच दुखते टाच. बर. तर तुम्ही टाचेला हे असं दाबलं तरी आणि टाचेचा पॉइंट दाखवते. टाच दुखत असेल तर आपले पायाचे जे बोट दाखवले तुम्हाला मधले 2, तर ते फक्त वरचे टोक धरायचे. बर. आणि ते दाबायचे दोन्ही साईडने. बर. असे प्रेस करायचे. बर. बर. आणि आता जर हात दुखत असेल इग्नोर तर हे असे दाबायचे. आणि का तुम्हाला परत एकदा करते का प्लीज? हो. हा हे बस बस. व्हेरी. आणि पाठ दुखत असेल तर हे असं दाबायचं. व्हेरी गुड. म्हणजे 2-2 बोटांच्या मधून आपण प्रत्येकाच्या दाबत जायचं खाली. अरे वा. प्रत्येक 2 बोटांच्या मधून. बर. आणि हे असं दाबायचं. ह्याचं मला फार बरं वाटतं. हे जे केलं असं वाटतं कुठेतरी ह्याचा उपयोग पोटासाठी होतो का? नाही, कमरेच्या पाठीचा. हो. बर. वा. आणि मुलींना पिरियडचा खूप प्रॉब्लेम असतो, तर त्यांना खूप क्रॅम्प्स येतात, तर त्यांना हा पॉइंट दाबायचा घोट्याच्या जवळ, अंगठ्याच्या साईडनी घोट्याच्या खाली दाबायचा. वा. ज्यांना पेन असेल इतका जबरदस्त दुखतो तो पॉइंट. बर बर. हो. फक्त क्रॅम्प्स येण्यासाठी हे पाहिजे का हा पॉइंट घ्यायचा? बर. पिरियडसाठी. हो. बर बर. हा असं हेच करायचं, सोडायचा. बर. हा पॉइंट आहे. बर. आणि रात्री झोपेत जेव्हा क्रॅम्प्स येतात तर पायाची बोटच धरायचे. बर बर. हो. तुम्ही हातावरचे पण बोट धरू शकतात. बर. पाय आपल्याला ज्यावेळेस पायाला गोळा येतो त्यावेळेस पाय आपण हे करू शकत नाही. बरोबर आहे. तर त्यावेळेस तुम्ही हाताची ज्या पायाला तसे पटकन हे पोटऱ्या धरायच्या. बर. हे असे. वा. हे असे ताबडतोब तुमचा गोळा वर चढणारच नाही. अरे वा. हे फार छान सांगितलं. फार छान सांगितलं. हे असं दाबायचं. वा वा वा. असं. आणि मग वाटलंच तर आणि तुम्ही अजून एक काय सांगितलं मला, असं मारायचं. त्याला आपली पोटरी म्हणजे दुसरं हार्ट आहे. आपली पोटरी म्हणजे दुसरं हार्ट आहे. तर त्याला तुम्ही असं दाबायचं. असं 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 5-10 मिनिटं केलं तर शुगरला पण आराम मिळतो. हा. हो. वा 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 वा. अरे वा. आणि बरंही वाटतंय. वा. छान. असं असं दाबलं तरी वा मदत होते. हो. आता तुम्ही मला हे सांगितलं, मला 2 गोष्टी आठवल्या. बीपी साठी तुम्ही मला काहीतरी इथं मला दाखवले होते पॉइंट, तर ते दाखवता का? कारण बीपीचा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो. बीपीचा पॉइंट अंगठ्याला आहे आणि तो आपल्या इंडेक्स फिंगरच्या बाजूने येतो. तो अंगठ्यालाच आहे, ह्या साईडनी
बर आहा इथे आलं लक्षात. हा इथे. ते दुखतंय. हो बरोबर आहे. इथे असं इंडेक्सच्या बाजूला जायचं अंगठ्याच्या. हो व्हेरी गुड. हे बीपीचं आहे का? हो. अरे वा. मग ह्या बाजूला पण ह्या इंडेक्सच्या बाजूला. ह्या इंडेक्सच्या अरे बाजूला. वा. बर अजून एक मला तुम्ही सांगितलं डायबिटीसचं पॉइंट एक सांगितलं होतं मधल्या बोटात. हो डायबिटीसच्या उजव्याच हाताला मधल्या बोटाला जो फुगीर असतो मधला हा तिथे तो पॉइंट आहे डायबिटीसचा. बर. आणि डायबिटीसचा करंगळीला पण दाबू शकतात बाहेरून. बर पण हा सोपा वाटतोय हो. मला. फक्त उजव्याच हाताला. उजव्या हाताला आहे. हो हा मधल्या बोटाचं वरचा जो भाग आहे त्याला दाबायचं हो. आपल्याला. बर. आणि पायामध्ये पॅनक्रियाज ह्या भागात आहे. पॅनक्रियास कुठे आहेत? ह्या भागात. बर किंवा बर बर बर. थोडक्यात संबंध पायाला आपण तळपायला थोडा मसाज करायला हरकत नाही. हो बर. अजून एक मला तुम्ही फार छान सांगितलं वंदना, ते वाटीचं सांगितलं होतं. हो हो ही वाटी तुम्ही वापरायला मला दाखवली. हो. तिथं सुटी आहे बघ ती दे वाटी. हो. ही ठेवून द्या तुम्ही ती नुसती. कारण ही फार पूर्वी सगळे लोक आमच्याकडे वापरायचे पण ते आपण त्यावेळेला फार आम्ही लक्ष नव्हतं दिलं. तर हे सांगता येईल का? हा याचा फायदा कास्याची वाटी आहे. कास्याने पाय चोळायचे. आधी तेल तूप लावा आणि फक्त 2 ते 3 मिनिटं फक्त अशी हे करा, घासा तिला. सगळे पॉइंट आपले दाबले जातात. हो हे असं वरच्या बाजूला असं गोल फिरवा, मध्यभागी असं तळपाय टाचेला असं. तर पूर्ण रात्री 2 ते 3 मिनिटच फक्त त्याला तुम्ही घासले तर तुमचे सगळे पॉइंट दाबले जातात. ज्यांना झोप येत नसेल त्यांना झोप येते. केस गळत असेल 8 दिवसाच्या आत केस गळणं थांबतं. अरे वा. ही तर बातमी फारच छान सांगितली पण तुम्ही. नित्यनेमाने तुम्ही जर हे केले तर तुमचे सगळे पॉइंट दाबले जातात. बा टोटल पूर्ण. आणि आराम मिळतो. कमरेची त्रास कमी होतात. वा व्हेरी गुड. कास्य वाटीने पाय घासले तर खूप म्हणजे आज आपल्याला ऐकून कळलं असेल की ह्यांच्याकडे आपल्याला सांगायला खूप गोष्टी आहेत. तर मी यांचा नंबर आपल्या यूट्यूबवर टाकणारे, त्यांचं नाव नंबर राहणारे, ज्यांच्या आपल्यापैकी कुणालाही कसल्याही हेल्थच्या इश्यूला त्यांच्याशी बोलायला हरकत नाही. ते डाएटला लागणारे सगळं फूड सप्लाय करतात. तर त्यामुळे तुम्ही संपर्क साधा आणि आपल्या स्वतःच्या कल्याणार्थ सुजोगची थिअरी आणि ॲक्युप्रेशरचं थोडं समजून घ्या. फक्त तुम्हाला जेवढे प्रॉब्लेम्स असतील तेवढ्या जरी प्रॉब्लेम्सला तुम्ही गायडन्स घेतला तरीही मला वाटतं सगळ्यांचं तुमचं आणि इतरांचं कल्याण होईल. थँक्यू. दिस इज स्वामी राधिकानंद फ्रॉम पुणे. आणि थँक्यू वंदना. बरं वाटलं भेटून ऐकून. हां.